पुढचा मतदारसंघ संगमनेर मतदारसंघ। इथं काँग्रेस उमेदवाराचा पारड जड दिसतंय। इथला संभाव्य आमदार कोण असणार त्यावर एक नजर टाकूयात। तर या मतदारसंघामध्ये संगमनेर मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात यांचं पारडं जड आहे। संभाव्य आमदार ते आता सुद्धा आमदार आहेत आणि एक महत्त्वाचे राज्यातले नेते आहेत, त्यामुळे संगमनेर मधल्या जनतेने त्यांना कौल दिल्याचं चित्र आहे। त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती अमोल खताळ यांना, मात्र अमोल खताळ हे बॅकफूटवर, तर बाळासाहेब थोरात हे संभाव्य आमदार असल्याचं आता तरी चित्र बघायला मिळतंय। अगदी, आणि संभाव्य आमदारच नाही तर संभाव्य मुख्यमंत्री देखील बाळासाहेब थोरात होऊ शकतात अशीही शक्यता आहे। मात्र याची कारणं काय तेही समजून घ्यायचं आहे सचिन बनसोडे यांच्याकडून। सचिन, सुजय विखे यांची उमेदवारी कापली गेली आणि त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली। तरी देखील विखे पाटलांनी अमोल खताळ यांच्यासाठी मोठी ताकद संगमनेरामध्ये उभी केली आणि त्यांच्यासाठी अनेक सभा घेत थेट थोरातांना परिवर्तनाची भाषा केली। तर दुसरीकडे उमेदवार बदलला गेल्याने संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांना काहीसं गणित सोपं झालं आणि त्यांनी त्यांचं एवढ्या वर्षाचं असलेलं काम, मतदारसंघात असलेली कार्यकर्त्यांची बांधणी आणि विकास कामांचे दावे करत आणि त्यांचा मितभाषी स्वभाव हा त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरला। अमोल खताळ यांनी मोठं कॅम्पेनिंग जे आहे ते सुजय विखेंच्या माध्यमातून संगमनेरमध्ये केलं आणि बाळासाहेब थोरात यांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला। मात्र हे आव्हान कितपत योग्य, हे आव्हान जे आहे ते कितपत यशस्वी होतं हे 23 तारखेला स्पष्ट होणार असलं तरी सध्या तरी या मतदारसंघात पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात यांचं पारडं जड असल्याचं बघायला मिळतंय।